महेश सर, मला एक जेएनआरयूएम बद्दल तुम्ही आठवण सांगितली, पण जेएनआरयूएमचा किती फरक पडला? कारण आपण म्हणजे व्हिजिबली आपण बघतोय की छोटे छोटे जे शहर आहेत त्यांना त्यांच्यामध्ये तिथे लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा मिळाली आणि त्यातून त्यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला दिसतोय. तुमचं म्हणजे काय असेसमेंट आहे याच्यावर? सुभाष, याच्यामध्ये असं आहे की तो जेएनएनआरएमचा जो कन्सेप्ट होता तो अतिशय महत्वाचा होता आणि जी लोकशाही केंद्र शासनाची आहे किंवा राज्य शासनाची आहे तीच लोकशाही स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकांनी हे करावी आणि त्याच्यासाठी मग केंद्र शासनाचा पैसा तिथे जावा, राज्य शासनाचा काही जावा, याच्यासाठी ते होतं. आणि अतिशय विचारपूर्वक केलेलं ते हे होतं. आणि केवळ त्याच्यामध्ये हे नव्हतं की ह्या योजना तुम्हाला देण्यात येतील. त्याच्यामध्ये एक महत्वाचा सिटी डेव्हलपमेंट रिपोर्ट सीडीआर तयार करण्यात आले होते आणि त्या शहरांनी काय केलं तर त्यांना पैसा मिळेल, म्हणजे नुसतंच तुम्हाला निधी दिला जाणार नाही, तर तुम्ही या गोष्टी करणं गरजेचं आहे की तुमचे अकाउंट्स डबल एंट्री, म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये कुठेही भ्रष्टाचारास वाव राहणार नाही, पूर्णपणे पारदर्शकता केली जाईल. त्याच्यामध्ये बांधून घेण्यात आलं होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला केंद्र शासनाबरोबर करार करावा लागायचे आणि करार केल्याशिवाय ते होत नव्हतं. मला वाटतं की माझ्या दृष्टीने आणि मी त्याच पिरियडमध्ये महापालिका आयुक्त होतो, याचा प्रचंड फायदा झालेला आहे सिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. त्यानंतर जी योजना आली स्मार्ट सिटी, तितका खरं म्हणजे की स्मार्ट सिटीचा इम्पॅक्ट तितका जसं जेएनएनआरएमचा झाला तसा तो इम्पॅक्ट झालेला नाही. कारण याच्यामध्ये सगळे कॉम्पोनंट धरण्यात आले होते की तुम्ही जर परफॉर्म करत असेल तर तुम्हाला देण्यात येईल. आणि ज्या शहरांनी त्याचा फायदा घेतला, सुरत असेल, अहमदाबाद असेल, पुणे असेल, देशामध्ये आमूलाग्र बदल या योजनेमुळे झालेला आहे. खरं म्हणजे मला वाटतं की जेएनएनआरएमचं स्वरूप थोडंसं आढावा त्याचा रिव्ह्यू घेऊन पुन्हा एकदा राबवण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे एक चांगली योजना त्यांची होती.